डीआरएसपी गोंदिया जिला की ओर से आज 19 सितंबर 2024 गुरुवार को उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ ऑफिस गोंदिया को निवेदन दिया गया। निवेदन में सालेक्सा साकरीटोला देवरी रोड टच मार्ग पर चलने वाले भारी वाहन पर प्रतिबंध लगाए। इन वाहनों से होने वाले गड्ढे से सर्वसामान्य आने जाने वाले लोगों को भारी दिक्कतों का सामना व दुर्घटना होने का प्रमाण बढ़ने की संभावना है। दुर्घटना प्रमाण रोकने व सुरक्षा के दृष्टि से मार्ग पर होने वाले भारी वाहन पर सख्ती से प्रतिबंध लगना चाहिए। यह विनंती निवेदन देते बीआरएसपी नेशनल पीआरओ संजय उके। इनकी खास रिपोर्ट हंगामा न्यूज से सब्सक्राइब और शेयर करें। बाईक पण मी नाही जाऊ शकत बरोबर, सिंगल रोड आहे आणि त्या रोडची कॅपॅसिटी तेवढी नाही सर जी पाहिजे ते. तर त्याच्यामुळे कसं आहे सर, जो रोड जो बनलेला आहे आमदार खासदार यांच्यासोबत आम्ही झगडा केला सर, तेव्हा बड्या मुश्किलला रोड बनलेला तर त्याला कुठेतरी आपल्याला टिकून घेऊन येणार. तर आता 2-5 वर्षापर्यंत पुरुषच झाले सर. यानंतर बनेल की नाही बनेल याची काही गॅरंटी नाही, कारण वेळ रोजची जे परिस्थिती खराब आहे सर. आजच्या दिवस उद्या नाही, उद्याचा दिवस परवा आहे, कारण की आमदार खासदार यांचं लक्ष दुर्लक्ष झालं. असे आपलं जो क्षेत्र आहे राखीव क्षेत्र लोकसभा विधानसभा हे आमचे दोन्ही आमदार खासदार हे दुर्लक्ष आहे यांचा. दुर्लक्ष रोड रस्त्याकडे किंवा कोणत्याही विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना भोगावा लागतो. त्याकरता सर आपण थोडासा त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या गाड्यांना थांबवा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून थांबवा सर. त्या पार्टीतर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला पण दिला सर. हे मार्ग आपला आहे ना इकडून लांजी मार्गे सालेकसा जाणार चांगला आहे ना रोड कसा, पण ते नदी क्रॉस करून जावं. पण ती इकडे येतात ना सर. समजा लांजीवरून जर आले तर त्यांना जर आम्हाला द्यायचं असलं अदर स्टेट मधून जाऊन आपल्या स्टेटमध्ये त्यांना पण प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यामुळे थोडंसं ह्या बाबतीमध्ये थोडंसं आपण लक्ष द्यावं. याच्यावर त्वरित कारवाई करा सर. म्हणजे आमच्या ऑलरेडी जिथं साहेबांना सांगितलं मी, साहेबांना तुम्ही एक होमगार्ड बसवा, एक साकुल्यामध्ये बसवा आणि एक सालेकसामध्ये बसवा रेल्वे चौकीमध्ये, आणि ट्रक तिथून मागे करा आणि तिथून सालेकसावरून मागे करा आणि सालेकसावरून मागे करा. म्हणजे याच्यानंतर त्यांना माहिती होईल की आता इथून गाड्या जाण्याचं बंद होत जड वाहन, तर याच्यानंतर आणणार नाही. काही लोकांना नाहीतर मग आम्ही काय करतो, आमची गाडी चालू आहे तिथे सालेकसा सांभाळ चालू असतेच, आम्ही हे पत्र देतो आणि काय कारवाई करायची सांगतो करतो. आणि पोलिसांनी समजा तुम्हाला जर वाहतूक होत असेल तर पोलिसांना तुम्ही सांगितले की तिथे बॅरिकेड लावा. बरोबर. पण बस वगैरे चालतात बस चालतात, बस चालते सर. बस कसं आहे, बसचा तेवढा वेट नाही सर. फरक आहे. बस चालते का, बस सर्वसामान्य माणसासाठी